पाकिस्तानात लोकशाही आहे, पण खरी सत्ता सरकारकडे नाही तर आर्मीच्या हातात आहे. असं का? 1947 पासून पाकिस्तानचं राजकारण अस्थिर राहिलंय. सरकार बदलत राहिलं, नेते भांडत राहिले आणि गोंधळात लष्कराने स्वतःच वर्चस्व प्रस्थापित केलं. 1958 मध्ये जनरल आयुब खानने पहिला तख्तापलट केला. त्यानंतर जियाउल हक आणि परवेज मुशर्रफ यांनीही असंच केलं. निवडून आलेले सरकार पाडून स्वतःच्या हाती सत्ता घेतली. हे सगळं प्रोव्हिजनल कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर आणि डॉक्ट्राईन ऑफ नेसेसिटी या कायदेशीर तत्वांखाली वैध ठरवलं गेलं. म्हणजेच काय? संकट आलं की न्यायालय म्हणतं आर्मी देश चालवणार. आज आर्मी थेट सत्ता हातात घेत नाही, पण परराष्ट्र धोरण, भारतविषयक निर्णय, सुरक्षा यंत्रणा, ISI हे सगळेच त्यांच्या नियंत्रणात आले आहे. सरकार म्हणजे फक्त चेहरा, पण रिमोट कंट्रोल कोणाकडे? तर रावळपिंडी जनरल हेडक्वार्टर्सकडे. त्यात आर्मीचे स्वतःचे बिझनेस एम्पायर आहेत. फौजी फाउंडेशन, आर्मी वेलफेअर ट्रस्ट, म्हणजेच देशही चालवायचा आणि धंदा देखील करायचा. म्हणूनच पाकिस्तानमध्ये एक सूत्र लागू होतं. सरकार येतं जातं, पण जनरल कायम असतो.